तर सकाळी 9 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप कार्यालयामध्ये ठाण मांडून बसल्याचं कळतंय। भाजपच्या प्रत्येक आमदाराला एक एक बोलवलं जातंय आणि पुन्हा त्यांची जी भूमिका आहे आणि ही जी मतदानाची प्रक्रिया आहे ती समजावली जाते। तर मतदानाचा मॅजिक पॅटर्न जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगितला जातोय। भाजप कार्यालयामध्ये पंकजा मुंडे देखील सकाळपासूनच दाखल झाल्यात। साधारण 208 आमदारांचं गणित हे जुळवून प्रत्येक मतांची किंमत ही 9 विजयी उमेदवारांमध्ये विभागण्याचा सगळ्यात मोठा टास्क असणार आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी राहुल यांच्याकडून। राहुल, विधान परिषदेची मतदान प्रक्रिया पार पडते, प्रत्येक नेते जे आहेत महत्त्वाच्या पक्षांचे हे तिथे ठाण मांडून असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता अशाच प्रकारे ऍक्शन मोडवर आले आहेत। राहुल, काय अपडेट आहे? आज सकाळी 8 वाजल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचं विधान भवनातलं कार्यालय आहे त्या ठिकाणी आपल्या चेंबरला ठाण मांडून बसलेले। प्रत्येक आमदाराला एक एक करत बोलवत मतदानाचा पॅटर्न जो आहे, अर्थातच वारंवार आपण विधान परिषद निवडणुकीबद्दल बोलत असताना पहिल्या पसंतीचा आणि दुसऱ्या पसंतीची ताकद ही 9 उमेदवारांमध्ये प्रत्यक्षपणे विभागून जाणं आणि यासाठी ठरलेलं एक गणित, एक मॅजिक पॅटर्न जो आहे वारंवार त्याबद्दल परत परत समजावलं जाते। इतकंच नाही तर थेटपणे काल आमदारांशी बोलताना देखील जर कुणी दगाफटका केला, जर कुणी जाणीवपूर्वक किंवा चुकूनही चुका केल्या तर त्याला डिटेक्ट करण्यासाठी देखील कोडिंग चिट्स ज्या आहेत त्या आम्ही ठेवलेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मतदान करायला त्यांना देऊ नका अशी काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना त्याबाबत पत्र देखील लिहिलंय। लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नसल्याचं काँग्रेसनं पत्रामध्ये नमूद केलंय। तर दुसरीकडे गणपत गायकवाड यांना घेऊन तळोजा पोलीस जे आहेत ते निघाल्याचं कळतंय। आपण ही दृश्य पाहतोय। काँग्रेसनं याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे। गणपत गायकवाडांना मतदान करू देऊ नका असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आले, अशी मागणी काँग्रेसनं केल्याचं कळतंय। मात्र